सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण या ब्लाऊजची खूप मस्त अशी डिझाईन बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा. तर इथे अगोदरच मी कट करून घेतलेला आहे. तर याची आता आपण उंची आणि रुंदी पाहूयात. खूप मस्त डिझाईन बनवायची आहे आपल्याला आणि खूप ट्रेंडमध्ये चालते ही डिझाईन. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी उंची घेतलेली आहे मी 14 इंच, प्लस त्यामध्ये मी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे, म्हणजे 15 इंच. आता आपण रुंदी पाहूयात. तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 34 साईजचं आहे. 34चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, म्हणजे 8.5 इंच, आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढवून घ्यायचं. त्यानंतर हे ब्लाऊज आहे आपलं बोटनेकचं, त्यामुळे इथे शोल्डर मी 6.5 इंच घेतलेलं आहे आणि मुंढा घेतलेला आहे 5.25 इंच आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर आता आपण इथं गळ्याची रुंदी घेऊयात. तर गळ्याची रुंदी घ्यायची आहे आपल्याला 4.25 इंच. तर तुम्ही इथं गळ्याची रुंदी 3.5 इंचही घेऊ शकता. बोटनेकचं ब्लाऊज आहे त्यामुळे इथं गळ्याची रुंदी जास्तच येणार. आणि इथं आता आपण पाठीमागील गळ्याची उंची पाहूयात. तर पाठीमागील गळ्याची उंची 9.5 इंच, प्लस त्यामध्ये अर्धा इंच, म्हणजे 10 इंच. तर इथं आता आपण गळा मार्किंग करून घेऊयात, म्हणजे गळ्याला एक बॉक्स तयार करून घेऊयात. कोणत्याही गळ्याला आकार देण्या अगोदर या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करावा लागतो, नंतरच मग आपल्याला गळ्याला आकार देता येतो. तर इथे या पद्धतीने मी बॉक्स करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला बोटनेकचा वरच्या साईडचा गळा तयार करायचा आहे. तर त्या गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंच. तर वरती एक गळा असतो आणि खाली एक आपल्या आवडीनुसार गळा करून घ्यायचा असतो. वरी गोल गळा करायचा, हे जे 3.5 इंचाचं अंतर घेतलं आहे त्या ठिकाणी, आणि खाली तुम्हाला गळा करायचा असेल तर करू शकता, किंवा असा बंदही गळा चालतो, तुमच्या आवडीनुसार आहे. तर इथे मी 1.25 इंचावरून गळ्याला आकार देऊन घेते या पद्धतीने गोल असा. आता आपण खालच्या साईडचा गळा तयार करून घेऊयात. तर खालच्या साईडने आपल्याला ड्रॉप गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर हा जो ड्रॉप गळ्याचा आकार आहे ना, तो खूप सुंदर दिसतो आणि भरपूर जणांना आवडतो आणि खूप आजकाल ट्रेंडमध्ये आहे, त्यामुळे आज मी हा गळा बनवत आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेतला. तर इथे आपल्या गळ्याची मार्किंग तयार आहे. तर हा गळा आता आपण कट करून घेऊयात. आता इथे सेंटरवरती कट करताना, म्हणजे खालच्या साईडचा गळा कट करताना थोडासा कपडा जो आहे तो तसाच ठेवणार आहे सेंटरवरती. नंतर शिवल्यानंतर आपल्याला कट करायचा आहे. दाखवेन तुम्हाला कसा ठेवले आहे, म्हणजे तो कशामुळे ठेवायचा तेही सांगते. आपल्याला गळ्याला शिलाई व्यवस्थित देता यावी, म्हणजे गळा फाकू नये, यासाठी मी इथं थोडासा जॉईंट भाग तसा ठेवलेला आहे गळ्यापाशी. तर हा पहा, या ठिकाणी असा थोडासा जॉईंट ठेवायचा आहे आणि नंतर पूर्ण गळ्याला आपण शिलाई दिली का मग ते कट करून घ्यायचं आहे. तर चला आता आपण शिवून घेऊयात. अस्तरचा भाग मी खालच्या साईडने ठेवला आणि त्याच्यावरती आता आपल्याला ब्लाऊज पीसचा भाग ठेवून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. आणि हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आणि आता आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अगोदर व्यवस्थित करायचं. आता गळ्याला शिलाई देताना तुम्ही इथे पिनाही लावून घेऊ शकता, म्हणजे गळ्याला व्यवस्थित शिलाई देता येते. या पद्धतीने ठेवायचं आहे आणि गळ्याला 5 इंचावरती सावकाश अशी शिलाई देऊन घ्यायचं आहे. आपण जी ही शिलाई देतो ना पहिली, त्याच्यावरच आपल्या गळ्याची फिनिशिंग अवलंबून असते, त्यामुळे आपल्याला गळ्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं आहे. गडबड करायची नाही इथं शिलाई देताना. तर इथं बरोबर ठेवलं. चला आता इथून शिलाई देऊन घेऊयात. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत. तुम्हाला फक्त पेपर घ्यायचा आहे आणि डायरेक्ट कपड्यावरती कट करायचा आहे. खूप सोपं आहे आणि 4 ते 5 मिनिटामध्ये आपल्या पेपर कटिंग पॅटर्नवरून पूर्ण ब्लाऊजची कटिंग होते. अर्जंट कस्टमरचं ब्लाऊज आलं, तुम्ही पॅटर्न यूज करून पटकन कट करू शकता. कोणतंही ब्लाऊज राहू द्या, तर 4 ते 5 मिनिटामध्ये कट करून तयार होतं. शिवायला आपल्याला काही वेळ लागत नाही, फक्त कट करायला सर्व मापं घेऊन कट करायला असं खूप वेळ लागतो. त्यासाठी आपले पॅटर्न आहेत, ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता. परफेक्ट असे खूप मस्त ब्लाऊज येतात आणि पेपरची क्वालिटी आपली चांगली आहे आणि सर्व प्रकारचे आहेत आपल्याकडे. कटोरी ब्लाऊज आहे, बोटनेकमध्ये सर्व प्रकारचे आहेत, प्रिन्स कटचे आहेत, त्यासोबत 4 टक्स, बोटनेक प्रिन्स कट सर्व प्रकारचे आहेत. तुम्हाला जे घ्यायचे आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. तसं तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, मला फक्त एक मेसेज करायचा आहे. तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल आणि जो कोणता सेट घ्यायचा आहे तो तुम्ही ऑर्डर करू शकता. तर इथे लगेच आपण कमरेच्या भागाला शिलाई देऊन घेऊयात. आत्तापर्यंत भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत, जवळजवळ
2,500च्या वरती ताईंनी आपले ब्लाऊजचे कटिंग्स ऑर्डर केलेले आहेत आणि सर्वांचे ब्लाऊज खूप परफेक्ट आलेले आहेत आणि सर्वांचे पॅटर्न त्यांना त्यांच्या घरपोच मिळालेले आहेत. अशा पद्धतीने आपले मस्त असे स्वस्त आणि मस्त पॅटर्न आहेत. ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करा. प्राईज वगैरे तुम्हाला सर्व व्हॉट्सअपवरती समजेल किती आहे पॅटर्नची. तर इथे एक्स्ट्रा कपडा आता आपण कट करून घेऊयात. आता इथं कट करत असताना जो आपण अस्तरचा जो जॉईंट ठेवला होता कपडा थोडासा, तो आता आपण कट करून घेऊयात. तर असा ठेवल्यामुळे काय होतं, आपल्या गळ्याला व्यवस्थित शिलाई देता येते आणि त्यामुळे गळाही जास्त फाकत नाही. जसं आपण कट केला आहे तसाच आपला गळा तयार होतो. त्यामुळे मी इथं जॉईंट असाच ठेवते आणि या पद्धतीने कट करून घेते. तर इथं आपण कट केला. आता काय करायचं, थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचे आहेत. तर हा भाग आता आपल्याला पलटी करायचा आहे. पलटी करण्या अगोदर आपल्याला कट द्यायचे आहेत. कट ना शिलाईवरती जाऊ द्यायचे नाहीत. शिलाईवरती गेलं की काय होतं, आपला ब्लाऊजचा भाग खराब होतो. त्यामुळे शिलाईवरती कट जाऊ द्यायची नाही. तर आता आपण इथून पलटी करून घेऊयात. हे पहा, या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं असतं आणि जे कोणे आहेत ना, ते कोणे व्यवस्थित काढायचे आहेत आपल्याला. तर कशाची तर मदत घ्यायची, म्हणजे सुईची म्हणा, टेस्टर वगैरे असेल तर त्याची मदत घ्यायची आणि हे कोणे व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला असे. त्यामुळे आपले कोणे सुंदर दिसतात आणि छान वाटतात. तर आता आपण इथून वरच्या साईडने काय करूयात, गळ्याला शिलाई देऊन घेऊयात. वरच्या साईडने शिलाई देताना अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसू द्यायचा नाही. तर इथून आता आपण शिलाई देऊन घेऊयात. सावकाश अशी शिलाई देऊन घ्यायचं आहे. कोण्याच्या ठिकाणी काय करायचं, सुई आतमध्ये ठेवायची, टेन्शन उचलायचं आणि हा भाग फिरवून घ्यायचा, मग शिलाई देऊन घ्यायचं. त्यामुळे आपले कोणे जसेच्या तसे राहतात, बिघडत वगैरे नाहीत. गळ्याला आपण शिलाई देऊन घेतली, तर तसंच आता आपण कमरेच्या भागाला सावकाश शिलाई देऊन घेऊयात. कमरेच्या भागाला शिलाई दिल्यानंतर हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आहे आणि या दोन्ही साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा असतो. तर इथे मी शिलाई देऊन घेतली आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला. तर आता आपण कमरेच्या डाचाला शिलाई देऊन घ्या. त्यासाठी या पद्धतीने फोल्ड करायचं आहे सेंटरहून आणि इथे 4 इंचावरती आडव्या साईडने आणि उभ्या साईडने 4 इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट द्यायचे आहेत. बोटनेकच्या ब्लाऊजसाठी या पद्धतीने आपल्याला डाच द्यायचे असतात. तर आता आपण डाचाला शिलाई देऊन घ्या. डाचाची रुंदी अर्धा इंच आणि डाचाची उंची 4 इंच या पद्धतीने आपल्याला डाचाला शिलाई देऊन घ्यायचं आहे. थोडीशी क्रॉसमध्ये शिलाई द्यायची असते डाचाला, त्यामुळे आपले डाच व्यवस्थित येतात आणि कमरेमध्ये ब्लाऊज उचलत नाही. आणि जर डाचाला शिलाई दिली तर आपले ब्लाऊज कमरेमध्ये उचलतात. तर इथे आपला हा पाठीमागचा भाग शिवून तयार आहे. तर आता गळ्याच्या साईडने आपल्याला डिझाईन तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथं हा कपडा घेतलेला आहे. तर इथे ब्लाऊज पीस आहे ना, त्यामध्ये या कलरचे डिझाईन आहे, त्यामुळे मी हा कपडा यूज करत आहे प्लेन असा. तर 2.5 इंचाची आपल्याला अशी पट्टी कट करायची आहे या पद्धतीने. अडीच इंचाची पट्टी कट केली की दोन्ही पट्ट्या एकमेकावरती ठेवायच्या. आता 2.5 इंचावरती परत एकदा टिक करायची आहे, म्हणजे आपल्याला या पट्ट्या 2.5 बाय 2.5च्या पाहिजेत डिझाईन तयार करण्यासाठी. हे पहा, या पद्धतीने आता आपल्याला अशा पद्धतीने 2.5 बाय 2.5च्या पट्ट्या पाहिजेत. तर या पट्ट्यांची आता आपण डिझाईन तयार करून घेऊयात. तर इथे सर्व पट्ट्या कट करून तयार आहेत. तर एक पट्टी घ्यायची आणि त्याची डिझाईन तयार करायची आणि लगेच सोबत पाठीमागलच्या गळ्याला लावूनही घ्यायचे आहेत. वरचा जो बोटनेकचा आपण गळा तयार केला होता 3.5 इंचाचा, त्या ठिकाणी आपल्याला पट्टी लावायची आहे. अशा पद्धतीने त्रिकोणी करायचं आणि दोन्ही साईडने अर्ध्यापर्यंत घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला डिझाईन तयार करायची आहे आणि बरोबर इथं गळ्यापाशी ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं. दुसरी डिझाईन तयार करायचं आणि ती बरोबर
त्याच्या खाली ठेवायचं आहे, एका खाली एक एका खाली एक या पद्धतीने आपल्याला डिझाईन ठेवायचे आहेत आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे. तुम्हाला जर असं लावता येत नसेल तयार करायचं आणि लगेच लावायचं तर तुम्ही काय करा, अगोदर पूर्ण डिझाईन तयार करून घ्या, नंतर मग पाठीमागलच्या गळ्याला लावून घ्या. दोन्ही पद्धतीने लावून घेऊ शकता तुम्ही. सर्व डिझाईन्स एकसारख्या लावल्या गेल्या पाहिजेत, कुठं कमी कुठे जास्त होऊ द्यायचं नाही, एकसारख्या येऊ द्यायचे आहे. जसं मी लावत आहे त्यानुसार. तर आता दुसऱ्या साईडने लावून घेऊयात. या साईडने आपण लावलेले आहेत तसंच दुसऱ्या साईडने लावून घेऊयात. तर या ठिकाणी मी दुसऱ्याही साईडने डिझाईन्स लावून घेतलेले आहे. तर आता आपल्याला गळ्याच्या आतमध्ये डिझाईन तयार करायची आहे. त्यासाठी इथे मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. या पट्टीला सेंटरून फोल्ड केलं आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे. याचा आपल्याला बंद तयार करायचा आहे. तर बंदाला एकसारखी शिलाई देऊन घ्यायचं आणि या पद्धतीने सुई आणि दोऱ्याच्या मदतीने हा बंद आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. 4 पदरी दोरा घ्यायचा आणि बंद पलटी करून घ्यायचा. सुई विरुद्ध दिशेने आतमध्ये घालायची आणि हे पहा, या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं असतं, म्हणजे आपला बंद तयार होतो. सोपा आहे, मस्त बंद. तुम्हाला जेवढा लहान मोठा बंद हवा आहे त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता. तर इथे मी दुसरेही बंद तयार करून घेतलेले आहेत. तर याच्या आता आपल्याला छोटे छोटे बंद कट करायचे आहेत. ते तुम्ही 2 इंचाची किंवा 1.5 इंचाची कट करून घेऊ शकता. तरी मी ते 1.5 इंचाची कट करत आहे. तर या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. असेच भरपूर बंद पाहिजेत आपल्याला पूर्ण गळ्याला लावण्यासाठी. तर इथे मी भरपूर असे बंद कट करून घेतलेले आहेत. तर इथे पाठीमागलचा भाग घेतला, तर इथून आतमधून आपण आता हे बंद लावून घेऊयात. तर बंद आतमधून बरोबर सेंटरून फोल्ड करायचे आहेत आणि या पद्धतीने लावायचं आहे. लावत असताना बाहेरच्या साईडने अर्धा इंच दिसले पाहिजेत. तर दुसरा जो बंद आहे त्याच्या आतमध्ये साधारण अर्धा इंचाचा किंवा पाऊण इंचाचा गॅप सोडायचा आणि दुसरा बंद त्याच्या खाली लावायचा. जवळजवळ लावायचे नाही, तिथे त्यामध्ये गॅप सोडायचा आहे आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊण इंचाचा. छान दिसतात. जवळजवळ लावले तर ते बंदही व्यवस्थित दिसणार नाहीत, त्यामुळे असा गॅप सोडायचा आहे मध्ये. तर ते मी पूर्ण बंद याच पद्धतीने लावून घेते. तर तुम्हाला जर असा अंदाज कळत नसेल लावायचा तर तुम्ही काय करा, अगोदर टेपनी पाऊण इंचापाशी पॉईंट देऊन घ्या पूर्ण गळ्याला, पाऊण इंचावरती. मग बंद लावून घ्या, म्हणजे पूर्ण गळ्याला व्यवस्थित लावले जातात. कारण इथं आता मला सराव आहे त्यामुळे मी डायरेक्ट लावून घेत आहे. तर तुम्ही पॉईंट द्या, खडूनी मार्क करून घ्या आणि नंतर मग हे बंद लावून घ्या. एकसारखे दिसले पाहिजेत, कुठं कमी कुठं जास्त दिसू द्यायचे नाहीत आपल्याला. तर या ठिकाणी मी पूर्ण गळ्याला बंद लावलेले आहेत. तर इथं ना आता आपल्याला जॉईंट करायचं आहे. तर त्यासाठी मी काय केलं, इथं ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे, त्याला आता आपण शिलाई देऊन घ्यायत. हे पहा, या पद्धतीने फोल्ड करायचं. साधारण 1.5 इंचाचा कपडा घ्यायचा आहे असं आपल्याला. या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथून शिलाई देऊन घ्यायचं आहे. म्हणजे इथं आता आपल्याला पॅक करायचा आहे गळा. तुम्हाला जर पॅक करायचा नसेल तर तुम्ही तिथे दोरी लावून घेऊ शकता, पण इथं पॅक करायचं आहे त्यामुळे मी या पद्धतीने पट्टी केली आणि या पद्धतीने पट्टीवरती ठेवायचे दोन्ही टोकं आणि असं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. गच्च पॅक करायचं, म्हणजे लॉक करायचं आहे या ठिकाणी, म्हणजे ते उकलणार नाही नंतर. हे पहा, दोन्ही साईडने पॅक केलं, गळा पॅक झाला आपला. तर असा आपला गळा तयार होतो. तर आता फायनली इथं आता आपल्याला रेडीमेड दोरी घ्यायची आहे ही अशी, आणि ती दोरी आपल्याला या बंदामधून वळून घ्यायचं आहे. तर दोरी वळण्यासाठी इथे मी सेफ्टी पिन घेतलेली आहे. सेफ्टी पिनच्या मदतीने हे असं बंदामधून वळून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन वळलं जातं.
तर इथे या पद्धतीने मी दोरी वळून घेतलेली आहे. नंतर ॲडजस्ट करायचं या पद्धतीने. जेवढं आपल्याला वरच्या साईडने दोरी पाहिजे तेवढीच आपण घेऊयात आणि लटकन लावायचं आणि तिथं गाठ द्यायची. आता आपण लटकन तयार करून घेऊयात. थोडेसे ठेवलेले आहेत मी बंद, म्हणजे इथं जो गळा आहे, खुला गळा आहे, त्यामध्ये हे लटकन पडले की छान दिसतो गळा. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला लटकन तयार करून घ्यायचे आहे. इथे लटकन तयार करण्यासाठी आता आपण ब्लाऊज पीसमधला कपडा कट करून घेऊयात. साधारण 3 बाय 3चा घ्यायचा आहे आपल्याला. लटकन छोटेसे तयार करायचे आहे, जास्त मोठे नाहीत करायचे, सिंपलच करायचे आहेत लटकन. तर इथे अशा पद्धतीने 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि असं ठेवायचं या ठिकाणी आणि इथून त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायचं, म्हणजे आपलं लटकन तयार होतं. शिलाई दिलं, सुरुवातीला एक लॉक करायचं आणि शेवटी एक लॉक करायचं आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि नंतर लटकन पलटी करायचं. लगेच मी दुसरे लटकन तयार करून घेते. मग एक्स्ट्रा कपडा कट करून पलटी करून घेऊयात. झाले आपले लटकन ही तयार होतात. खूप पटकन डिझाईन होते आणि खूप सुंदर दिसते. आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे आणि भरपूर जण हीच डिझाईन तयार करून घेत आहेत. बोटनेक म्हटलं की आजकाल खूप चालत आहे आणि सर्वांना आवडतं बोटनेक. त्यामुळे आज आपण ही बोटनेकची डिझाईन बनवली. पहा फायनल लुक कसा आहे, पहा डिझाईनचा. मस्त दिसत आहे ना हे डिझाईन. तर डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांग आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो. तर पहा कसला फायनल लुक आलेला आहे मस्तपैकी. तर इथे एक मी छोटा पॅच ठेवला आणि हे लटकन असे पाठीवरती पडलं, खूप भारी दिसतात. खूप मस्त दिसते ही डिझाईन. या पद्धतीने मस्त अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. चला आपण अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.